हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहे कोबीचे पराठे. कोबीची भाजी सहसा कुणाला आवडत नाही आणि मुलांना तर अजिबात आवडत नाही. म्हणून आज आपण कोबीचे पराठे करायला घेतलेत. एवढे अप्रतिम कोबीचे पराठे तयार होतात. तर मी कणिक मळायला घेतलं आहे. तर त्यासाठी आधी मी एक बटाटा उकडून किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपण पीठ घातले आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावून आपण त्याचा गोळा करून घेतला आणि वाटीत आपण झाकण ठेवून दिलेलं आहे. आता आपण कोबीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. हा एक मोठा कोबी होता, त्याचा अर्धा केला आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. मिक्सरला मी थोडंसं असं बारीकच करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ घालून 10 मिनटं ठेवून दिलेलं. त्याच्यानंतर आपण कोबीतलं पाणी काढून घेत आहोत. कोबीतलं जेवढं होता होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यासाठी वाटण करणार आहोत. त्याच्यात लसूण, कोथिंबीर, मिरची आहे. तर थोडंसं जाडसर आपण वाटण करून घेतलं आहे. पॅनमध्ये तेल गरम केलं आहे, त्याच्यात ते वाटण घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर 1 इंच आलं किसून घातलेलं आहे. व्यवस्थित आपण परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण याच्यात गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर घातलेला आहे. ते घातल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. ते घातल्यानंतर आपण छान असं परतून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे चाट मसाला घातल्यानंतर आपण थोडीशी हळद घातली आहे. हळद घातल्यानंतर आपण ह्याच्यात किसलेला कोबी घालून घेऊया. कोबी घातल्यानंतर ही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सगळे मसाले एक जीव होईपर्यंत आपल्याला छान असं परतायचं आहे. त्याच्यानंतर मी एक बटाटा किसून ह्याच्यात घातला आहे. बटाटा ह्यासाठी घातला आहे की कोबीची टेस्ट मुलांना लागू नये त्यामुळे. तर त्याच्यात ते घातल्यानंतर त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यानंतर कोथिंबीर घातली आहे. तर कोथिंबीर घालून नंतर आपण गॅस बंद करून सारणगार करून घेऊया. आता आपण पराठा करायला घेतला आहे. तर मी एक पारी लाटून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर सारण घातलं आहे आणि अशा पद्धतीने आपण पराठा लाटून घेत आहोत. तुम्ही बघू शकता जास्त जाडही केलेला नाही, जास्त पातळही केला नाही, मीडियम ह्याच्यावर आपण पराठा लाटून घेतला आहे. तव्यावर थोडंसं साजूक तूप घातलं आहे, त्याच्यावर पराठा घातला आहे आणि नंतर पुन्हा साईडने आपण साजूक तूप सोडलं आहे. आता आपण असंच थोडंसं पुन्हा साजूक तूप घालून घेऊया आणि व्यवस्थित असं आपण पराठा परतून भाजून घेऊया. आता आपण दुसरा पराठा करत आहोत. आता आपण ह्याच्यात चीज घालणार आहोत. चीज घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं आपण बंद करून कढई घ्यायचे आणि नंतर असे पराठा लाटून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला तव्यावर थोडंसं बटर घालून हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आता बटर वितळलं आहे, त्याच्यावर पराठा घातला आहे. पराठा घातल्यानंतर साईडनेही थोडंसं आपण बटर सोडत आहोत. तर अशा पद्धतीने आपण बटर साईडला घातलेलं आहे आणि थोडंसं वरती घातलं आहे आणि नंतर फास्ट फ्लेमवर आपण हा पराठा छान असा आलटून पलटून भाजून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता पराठा किती छान असा फुगलेला आहे. मध्ये बटाटा घातल्यामुळे पराठे एकदम सॉफ्ट असे तयार होतात. तर तुम्हाला माझ्या पराठेची रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक, सबस्क्राईब करा.